नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षाच्या सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया या पेपरच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मागच्या काही लेक्चरमध्ये आपण या पेपरमधील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या चॅप्टरमध्ये आपण चर्चा केली होती. पहिलं प्रकरण जे होतं ते आपलं करप्शन अँड क्राईम या संदर्भामधलं होतं. तर या प्रकरणामध्ये आपण करप्शन इन इंडिया, इट्स कॉजेस अँड इम्प्लिकेशन या संदर्भामध्ये चर्चा केली. भारतातील भ्रष्टाचाराची समस्या, नेमकं त्याची काय कारणं आहेत, त्याची काय परिणाम होत चाललेले आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करते या संदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर त्याच्यामधीलच एक भाग म्हणून पांढरपेशी गुन्हेगाराच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली की व्हाईट कॉलर क्राईम नेमकं काय आहे, त्याची काय कारणं आहेत, त्याचे काय परिणाम होत चाललेले आहेत या संदर्भातही आपण अभ्यास केला. त्याचबरोबर पहिल्या प्रकरणामधली आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणून आपण सुसाईड या संदर्भामध्ये चर्चा केली. सुसाईड, ज्याला आपण आत्महत्या म्हणतो, भारतामधील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. आत्महत्येच्या नेमकं कारणांचा विचार केला. व्यक्ती एवढी टोकाची भूमिका नेमकं काय घेतो या संदर्भामध्ये विविध विचारवंतांचं आपण मत बघितलं. एमिल डर्कहाइमनी त्यांनी मांडलेले आपले जे काही विचार आहेत आत्महत्येच्या संदर्भामधले, त्यांनी केलेल्या प्रकाराच्या संदर्भामध्ये चर्चा केली आपण. तर या व्यवस्थितपणे आपण या पहिल्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण सेकंड युनिटच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत की जे प्रॉब्लेम्स ऑफ डिस्प्लेसमेंट अँड रिहॅबिटेशन असं हे प्रकरण असणार आहे, ज्याला आपण विस्थापनाची समस्या आणि पुनर्वसन या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. तर विस्थापन नेमकं काय आहे, कशामुळे विस्थापन होत चाललेलं आहे, विस्थापनाची का गरज निर्माण झाली या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहित आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या समोर अनेक प्रश्न हे निर्माण झालेले होते. भारतासमोर अनेक समस्या ह्या समोर आलेल्या होत्या आणि या समस्यांवर मात करण्यासाठी, समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विविध योजनांचा आराखडा तयार करण्यात आलेला होता. ह्या समस्यांना कसं आपल्याला दूर करता येईल, ह्या समस्यावर कसं आपल्याला नियंत्रण आणता येईल या अनुषंगाने चर्चा करायला सुरुवात झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था धोरण स्वीकारले. या मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारतामध्ये संमिश्र अशा स्वरूपाची एक सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून विकासाला सुरुवात झाली. एक चांगल्या पद्धतीने चालना मिळायला सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर ज्या पंचवार्षिक योजना होत्या त्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सुद्धा विकासाच्या अनुषंगानं चर्चा सुरुवात झाली. विविध आराखडे तयार सुरू झाले आणि या विविध प्लॅनिंगच्या माध्यमातून विकासाचा एक प्रवाह हा सुरू झाला. आपल्याला माहित आहे की या औद्योगिक क्रांतीनंतर खूप मोठे बदल विकासाच्या संदर्भामध्ये झाले. इंडस्ट्रियल जी काही रिव्हॉल्युशन आहे, औद्योगिक क्रांती आहे, त्या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू झाले, विविध उद्योग सुरू झाले आणि त्याची चालना ही विकासामध्ये अतिशय महत्त्वाची ठरली. त्याचबरोबर या संदर्भामध्ये विविध संशोधनही सुरू झाली. संशोधनाच्या माध्यमातून विविध ज्या काही कमतरता आहेत किंवा उणिवा आहेत त्या कशा पद्धतीने दूर करता येईल या संदर्भामध्ये विचार केला जाऊ लागला. आणि दुसरीकडे याच पद्धतीनं या इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून किंवा विकासाच्या संदर्भामध्ये एक मोठा विरोधाभास सुद्धा निर्माण झाला. एकंदरीतच या इंडस्ट्रियलाइजच्या माध्यमातून ज्या मोठमोठ्या कंपन्या, ज्या मोठमोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनींचं या ठिकाणी अधिग्रहण करण्यास सुरुवात झाली.
कारण आपल्याला उद्योग उभे करायचे असतील तर आपल्याला त्यासाठी पाणी आवश्यक आहे, जागा आवश्यक आहे, रस्त्यांची म्हणजे दळणवळण अवस्था आवश्यक आहे, आणि या सगळ्या गोष्टींसाठी वीज उत्पन्न हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विविध प्रकल्प प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी या जमिनीची आवश्यकता होती, आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन प्रक्रिया सुरू झाली, डिस्प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू झाली. आणि या विस्थापन प्रक्रियेमुळं एकीकडं या विस्थापन अवस्थामुळं काही लोकांना याचा फायदा होऊ लागला, याची फळं चाखायला मिळू लागली, परंतु काही लोक या संदर्भामध्ये तीव्र अशी नाराज होती की ज्यांचं विस्थापनामुळं खूप मोठं नुकसान झालं, विस्थापनामुळं ज्यांना स्थलांतर करावं लागलं, विस्थापनामुळं ज्यांना आपला उदरनिर्वाह सोडून दुसरा उदरनिर्वाहाचं साधन शोधायची वेळ आली, असा एक जो वर्ग होता तो म्हणजे जो विस्थापित वर्ग, तो एकीकडं खूप मोठा नाराज होता. आणि या नाराजीचा सूर त्यांनी खूप मोठा त्यांच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण झाला, आणि या असंतोषामधूनच वेगवेगळे उठाव सुरू झाले. त्याचबरोबर स्थलांतराच्या माध्यमातून ज्या समस्या निर्माण झाल्या, वेगवेगळी प्रदूषणं निर्माण झाली, कारण इंडस्ट्रियलायझेशन किंवा त्या प्रक्रियेमुळं जी काही व्यवस्था पर्यावरणाचा ऱ्हास असेल किंवा वेगवेगळं स्थलांतराच्या माध्यमातून असेल, प्रदूषणामध्ये असेल किंवा अपघातांच्या स्थिती सारख्या समस्या निर्माण झाल्या, समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं विघटन निर्माण झालं, हे अनेक प्रश्न या विस्थापनामुळे निर्माण झाले. तर नेमकं ही विस्थापन प्रक्रिया काय आहे, विस्थापन कशाला म्हणायचं, या संदर्भामध्ये त्याचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. तर नेमकं विस्थापन काय आहे, तर विद्यार्थी मित्र, विस्थापन हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर मानवनिर्मित सुद्धा प्रक्रिया आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रक्रिया आहे. तर विस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे की जसं नैसर्गिक या वेगवेगळ्या कारणांमुळं एखाद्या समूहाला, एखाद्या समाजाला, एखाद्या तिथल्या जमावाला आपलं मूळचं ठिकाण सोडून कायमचं दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करण्यास जावं लागतं. तर अशी ही जी काही विस्थापनाची प्रक्रिया आहे, याच्यामध्ये मग नैसर्गिक कारण काय असू शकतात, भूकंप आला, दुष्काळ आहे, महापूर आहे, सुनामी आहे, किंवा अशी जी विविध कारणं आहेत, अवर्षण आहे. तर या वेगवेगळ्या कारणांमुळे सुद्धा त्या ठिकाणाहून लोकांना ते ठिकाण सोडून कायमचं दुसरीकडे वास्तव्यात जावं लागतं. तर दुसरं म्हणजे एक मानवनिर्मित आहे, जे विकासाच्या संदर्भामध्ये, कारण आपल्याला प्रत्येक देश हा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार करू लागला आहे. प्रत्येक देशाला विकास अपेक्षित आहे. विकास म्हणजे काय, तर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वस्तू निर्मिती करायच्या आहेत किंवा ज्या लागणाऱ्या गरजा आहेत त्यांचं जर प्रोडक्शन करायचं असेल तर आपल्याला मोठमोठे उद्योग उभे करावे लागतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज उभ्या कराव्या लागतील, वेगवेगळे कारखाने उभे करावे लागतील. मग ते वीज निर्मिती केंद्र असतील किंवा वेगवेगळे डॅम असतील त्यासाठी, किंवा रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न असेल, किंवा वेगवेगळे प्रकल्प असतील, किंवा पोलाद कारखाने असतील, किंवा खाणकाम कारखाने असतील, ते अशी, किंवा साखर कारखाने असतील, अशी विविध कारखान्यांसाठी या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ही विस्थापन प्रक्रिया सुरू झालेली होती. भारतामध्ये एक नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर त्याचबरोबर आपण विशेष आर्थिक क्षेत्र सेजला सुद्धा सुरुवात केली होती. सेजच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या जमिनी अधिग्रहण करण्याचं काम सुरू झालं, विविध प्रकल्प सुरू झाले. तर ही जी नैसर्गिक जशी ही असतात संकट कारणं असतात, त्या माध्यमातून विस्थापन होतं, त्याचबरोबर मानवनिर्मित सुद्धा असतात. तर मानवनिर्मित ही विकासाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प सुरू केले असतात, त्या प्रकल्पासाठी जी जागेची आवश्यकता आहे, लँडची आवश्यकता आहे, त्यासाठी सुद्धा काही लोकांना गावाच्या गाव या ठिकाणी विस्थापित व्हावं लागले. तर नेमकं ही विस्थापनाची जी प्रक्रिया आहे ती विस्थापन काय आहे, तर या संदर्भामध्ये विकास प्रकल्प निर्मितीसाठी विस्थापन हे होत असतं. म्हणून विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जे विस्थापन होतं ते मानवनिर्मित आहे. म्हणून या ठिकाणी मोठे प्रकल्प असतील, रस्ते बांधणीचे प्रकल्प असतील, धरणासाठी जागा असेल, खाणीसाठी असेल, रेल्वे मार्ग असतील, यानं त्या कारणामुळे विस्थापन हे होत असतं. तर दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला आपल्या देशामध्ये जलसिंचनाच्या सुविधा सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला
कृषीसाठी सुद्धा विकासाच्या माध्यमातून पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्या निमित्तानं सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट हे सुरू झालेले होते. खनिज संपत्तीसाठी वेगवेगळ्या खाणकामाचं प्रमाण उद्योग सुरू झाले होते. आणि एकंदरीतच तर विस्थापन ही काय आहे, तर विस्थापन दुसऱ्यानं लादलेल्या विकास प्रकल्पाच्या साठी इच्छा नसतानाही एखाद्या समूहाला स्थलांतरित व्हावं लागतं, त्याला पण विस्थापन म्हणतो. तर डॉक्टर सत्यनारायण यांनी काय व्याख्या केली होती विस्थापनाच्या संदर्भामध्ये, तर डॉक्टर सत्यनारायणजी यांनी असं म्हटलं होते की विस्थापन म्हणजे आपलं राहतं घर, शेत जमीन आणि पारंपरिक व्यवसाय सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था करणं म्हणजे विस्थापन होय. तर या विस्थापन प्रक्रियेमध्ये एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नवीन घर शोधावं लागतं, दुसरी गोष्ट नवीन नाते निर्माण करावे लागतात. कारण त्या ठिकाणची जी काही नातेसंबंध व्यवस्था होती ती या ठिकाणी कोलमडलेली होती, संपुष्टात आली होती. तर आपल्याला कायमचं दुसऱ्या ठिकाणी मग सर्वच जण तर एकत्र एका ठिकाणावर जाऊ शकत नाही, तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते आपलं त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी साधन किंवा घराचा किंवा निवासाची जागा शोधतात आणि त्या ठिकाणी मग त्यांना नवीन नाते निर्माण करावे लागतात, नवीन संस्कृतीशी अडॅप्टेशन करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे नवीन पर्यावरणाशी त्यांना समायोजन करावं लागतं. ही एक विस्थापनाची स्थिती त्यांच्यावर आलेली असते. ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच या विस्थापन प्रक्रियेमुळे जी काही महत्वाची प्रोजेक्ट आहे तर ती डेव्हलपमेंटल जी प्रोजेक्ट आहे त्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर स्वातंत्र्य काळामध्ये विविध विकासाच्या ज्या काही योजना सुरू झाल्या, प्रकल्पांना चालना देण्यात आली, तर त्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रकल्प जसे की जलसिंचन असेल, धरणं असतील, वीज निर्मिती प्रकल्प असतील, रासायनिक प्रकल्प असतील किंवा औषधी कंपन्या असतील, सिमेंट कारखाने असतील, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, अशा विविध प्रकल्पांना या ठिकाणी अलीकडे सुरुवात झालेली होती. शहरालगत उभे राहत असलेले विविध गृहनिर्माण प्रकल्प असतील. तर या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीतच MIDC असतील यांनी जे भारतामध्ये उभारण्यात आलेले जे काही प्रकल्प होते त्यांना आपण 3 प्रकारामध्ये आपण त्याचं हे करू शकतो, वितरण करू शकतो. एक जल प्रकल्प, दुसरा औद्योगिक प्रकल्प, आणि तिसरं इतर. ज्या काही प्रकल्प आहेत ते इतर प्रकल्प आहेत. तर एकंदरीत या जलप्रकल्पाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो, कारण पाणी हे जीवन आहे, कारण पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि पाणी असेल तरच सगळ्या गोष्टीमध्ये आपण विकासाच्या माध्यमातून विचार करू शकतो. तर या जलप्रकल्पाची ज्या काही वेगवेगळ्या सुरुवात झाल्या, जसं आपण बघतो की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे धरणं उभारण्यात आली. मग ते उद्योगांसाठी पाणी लागत असेल, वीज निर्मितीसाठी पाणी लागत असेल, कृषीसाठी पाणी लागत असेल किंवा मग आपल्या वेगवेगळ्या धरणाच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो त्या संदर्भात पाणी लागत आलं. म्हणून यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये धरणांची उभारणी करण्यात आली. याच्यामध्ये भाकरा नांगल धरण असेल जे पंजाबमध्ये आहे, जे सतलज नदीच्या काठावर भाकरा नांगल धरण आहे ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याचा आराखडा तयार केला आणि ते उभारण्यात आलं. जवळपास याची 740 फूट उंची आणि हे एक जलप्रसिद्ध अशा स्वरूपाचं भाकरा नांगल धरण आहे. खूप मोठं धरण आहे आणि त्याला गोविंद सागर असं धरण सुद्धा म्हणतात. दुसरं धरण जे आहे कालवा, राजस्थान कालवा आहे, जे 1957 मध्ये 2 भागामध्ये विभागला गेलेला होता. तो सुद्धा सतलज नदीवरच बांधला गेलेला होता. त्याला हरिके धरणापासून त्याची पाणी पुरवठा करणं हा महत्वाचा उद्देश होता. दुसरं याच्यामध्ये बिकानेर ते जैसलमेर असा तो गंगासागर हा जो काही गंगानगर जवळचा हा जो काही भाग होता याच्यामध्ये एक हे धरण उभं करण्यात आलं होतं किंवा याची पाण्याची जी पातळी होती किंवा पाणी साठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. जवळपास याच्यामध्ये 16,000 लक्ष एकर जमीन ही पाण्याखाली आणण्याचा महत्वाचा उद्देश याच्यामध्ये होता. दुसरी याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे दामोदर नदी आहे, त्याचबरोबर तिलया धरण आहे, कोयना धरण आहे. तर अशी विविध धरणं ही उभारण्यात आलेली होती.
एकंदरीतच सरदार सरोवर सुद्धा या ठिकाणी प्रकल्प खूप मोठा प्रकल्प आहे. कोयना प्रकल्प आहे, तुंगभद्रा प्रकल्प आहे. तर दुसरा जो काही आहे जो प्रकल्पाचा भाग आहे, तर याच्यामध्ये औद्योगिक प्रकल्प आहेत. जे औद्योगिक प्रकल्प आहेत ते वेगवेगळ्या मोठे पोलाद कारखाने निर्माण करण्याचं काम या औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून केलं गेलं, की ज्याच्यामध्ये मग भिलाई कारखाना असेल, स्टील तयार करण्याचा कारखाना असेल, पोलाद प्रकल्प राऊरकेला पश्चिम बंगालमधला तो प्रकल्प असेल, राऊरकेला असेल, दुर्गापूरचा पश्चिम बंगालचा पोलाद कारखाना असेल, किंवा पेरांबूर असेल, स्वित्झर्लंडच्या सहकार्याने तो कारखाना चेन्नई या ठिकाणी उभारण्यात आलेला असेल. तर या ठिकाणी सुद्धा प्रवासी डबे तयार करण्याचं काम केलं जातं. तर बँगलोरच्या या ठिकाणी सुद्धा विमान कारखाना आहे, तो 1940 मध्ये सुरू केलेला होता. भोपाळजवळ विद्युत संच जे तयार करण्याचं काम केलं जातं. तर असे विविध कारखाने, सिंदरीचा कारखाना असेल, ते विविध कारखाने ही या विस्थापन केल्यामुळं या ठिकाणी सुरू झालेले होते, विस्थापित जागी सुरू झाले होते. परंतु महत्वाची बाब आहे की गेल्या 50 ते 60 वर्षाच्या होऊन सुद्धा या विस्थापित लोकांचे प्रश्न हे आजही पूर्णतः संपलेले नाहीयेत. ही बाब आपल्याला लक्षात घेणं आहे. विविध समस्या आहेत त्यांच्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या. म्हणून या विस्थापित लोकांचा जो काही महत्वाचा प्रश्न आहे, ते अनेक प्रश्न त्यांचे याच्यापैकी आपल्याला दिसून येते. यांच्या समस्या काय निर्माण झाल्या विस्थापितांच्या? एक, याच्यामध्ये पहिली गोष्ट, यांच्या इच्छेविरुद्ध ही जमीन त्यांची घेतल्या गेली. जी लोक ही विस्थापित झाली, या विस्थापित लोकांच्या इच्छेविरुद्ध जमिनीचं अधिग्रहण केलं जातं, कारण त्यांचा उदरनिर्वाहाचं साधनच त्या ठिकाणी संपलेलं असतं. परंतु विकासासाठी पर्याय नसतो. जमीन अधिग्रहण करण्याची ती प्रक्रिया आहे, ती आपण पुढे बघणारच आहोत. त्याची प्रोसेस काय असते, कशी असते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये समस्या ही आहे की योग्य मोबदला मिळत नाही. जो काय मोबदला दिला जातो तो वन टाइम दिला जात नाही, तो टप्प्याटप्प्यानं त्या शेतकऱ्यांना किंवा त्या विस्थापित लोकांना त्यांना पैसा दिला जातो. तर त्या पूर्णतः पैशाचा वापर हा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांना वेगळं नियोजन करण्यासाठी होत नाही. म्हणून ती एक समस्या निर्माण होते. जसे पैसे आले तसे त्यांचे पैसे हे वेगवेगळ्या कारणाचं पूर्णतः हे खर्च होतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न त्यांचे त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी निर्माण होतात किंवा बेकारी ही त्यांना निर्माण झालेली असते त्यांच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर संस्कृतीच्या पूर्ण खानाखुणा ह्या पुसल्या जातात. कारण ज्या पद्धतीनं ही त्या ठिकाणी वास्तव्यात होती पूर्वी माणसं, त्यांचं जे काही जनजीवन होतं, कारण जीवन जगण्याची पद्धती होती ती त्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांचे रिलेटिव्ह, त्यांचे नाते, त्यांचे संबंध, त्यांचं पर्यावरण हे पूर्णतः त्याचं त्या ठिकाणी नेस्तनाबूत होतं किंवा ते त्या ठिकाणी पूर्ण त्याचं उच्चाटन होतं आणि नवीन जीवन त्यांना वेगळ्या ठिकाणी जाऊन सुरू करावं लागतं. म्हणून जी काही कल्चर आहे, जी जीवन जगण्याची पद्धती आहे, ती पद्धतीच पूर्णतः चेंज होते, बदल होतो. म्हणून त्यांच्या पूर्णतः ज्या काही संस्कृतीची जी काही नामनिशाण आहे ते पूर्णतः मिटलेलं असतं. दुसरी गोष्ट, उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी राहत नाही. बऱ्याच लोकांना शेती नसल्यामुळे दुसरा व्यवसाय करता येत नाही, दुसरं काम करता येत नाही आणि त्यामुळं त्यांचा जो काही उदरनिर्वाहाचा जो मूळ पारंपरिक व्यवसाय आहे तो सोडून त्यांना दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ येते आणि उपासमारीची वेळेमुळं अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कित्येक लोक या समस्येला कंटाळून विस्थापनाच्या किंवा आपली जे काही मूळचा उदरनिर्वाह गेल्यामुळं अनेक लोकांवर व्यसनाधीनतेची वेळ आली. अनेक लोक हे वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेले आणि बऱ्याच लोकांनी आपलं जीवन संपलं. बऱ्याच लोकांनी उदरनिर्वाहाला कंटाळून किंवा वेगवेगळ्या समस्यांना कंटाळून अनेक लोकांच्या त्या ठिकाणी समस्या निर्माण होऊन अनेक लोकांनी टोकाची भूमिका घेतली. आत्महत्यासारखे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाले. दुसरी बाब, याच्यामध्ये आपल्याला दिसतो की महागाईच वाढ होते. विस्थापन झालं की लोक इंडस्ट्रियलायझेशन किंवा जी लोक व्यावसायिक व्यापारी असतात त्यांना वाटते लोकांकडे पैसे आले म्हणून वेगवेगळ्या वस्तूंचे भाव वाढतात, जागेचे भाव वाढतात, प्लॉटिंगचे भाव वाढतात, शेतीचे भाव वाढतात आणि ते मग त्या पैशामध्ये त्यांना त्या गोष्टी मिळवता येत नाहीत. म्हणून महागाईचा परिणाम सुद्धा त्यांच्या जीवनावर फार मोठा होत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या विस्थापित लोकांच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरी याच्यामध्ये आपल्याला आणखी दिसते की जे कौटुंबिक विघटन आहे, कारण सततची वाद, सततची भांडणं, पैशामुळे भांडणं आणि याच्यामुळे एकंदरीतच कुटुंबातील व्यक्तीमध्ये एक दरी निर्माण झालेली असते. लोकांच्या मनामध्ये एक स्वार्थ भावना, लोकांच्या मनामध्ये एकमेकाविषयीची एक
चीड निर्माण होणं, द्वेष निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबामध्ये घडलेल्या दिसून येतात आणि एकंदरीत सामाजिक किंवा गटाबरोबर कौटुंबिक विघटनाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली असते, चालना मिळतात. अशा विविध समस्या ह्या निर्माण झालेल्या असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीतच विस्थापनाच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे, हेच आपल्याला या ठिकाणी म्हणायचं. तर पुनर्वसनाची प्रक्रिया काय आहे, कशा पद्धतीनं पुनर्वसन केलं गेलं, या संदर्भातही आपल्याला इथं चर्चा करायची आहे. तर आज आपण विस्थापन म्हणजे काय, विस्थापनाचा नेमकं या ठिकाणी कारण काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, या संदर्भामध्ये आपण चर्चा केली आहे. तर एकंदरीतच या नंतरचा जो काही भाग आहे आपल्याला, तर हा या विस्थापनासाठी जी काही लँड ॲक्विजिशन आहे, ते जमीन अधिग्रहण जी प्रक्रिया आहे, तर या विकासासाठी प्रकल्पांसाठी उद्योगांसाठी ज्या जमिनींचं अधिग्रहण केलं जातं, मग त्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून असून किंवा त्यांची गावं त्या ठिकाणी त्या विस्थापित केली जातात. तर ही नेमकं प्रक्रिया काय आहे, या लँड ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत थांबूया. नमस्कार, धन्यवाद.